सकाळी सकाळीच काढली आपली स्प्लेंडर आणि निघालो शेताकडे. काल जे आपण बायला निंदायसाठी हळदीचं गुत्त दिलं तर ते बाय आज लवकर येणार होत्या म्हणून त्यांच्या मागे राहण्यासाठी जाऊ लागलो मी शेताकडे. मी यायच्या पहिलेच बायाने येऊन 2-3 सऱ्या निंदून काढल्या होत्या. मला यायला थोडा उशीर झाला होता. बाया 9 वाजता आल्या होत्या, मला यायला 10 वाजले होते. मी आले माझं मोस्ट इम्पॉर्टंट काम म्हणजे बायाच्या मागचे हुंबळे भरून मशीसाठी घेऊन जाणं. मग काय भरला गटोडा निघालो आपल्या स्प्लेंडर. मग काय टाकलं आपल्या स्प्लेंडरवर गटोडा निघालो परत घरी जायसाठी. सकाळी 10 वाजता गेलो तर 12 वाजता चालू. आले पहिले जेवण करून घेतलं, मग आंघोळ वगैरे केलो. आंघोळ वगैरे करून परत मला शेताकडे जायचं. मग काढली गाडी आपली आणि परत निघालो शेताकडे जायसाठी. आता आपली हळद निंदणी होईपर्यंत आपल्याला हेच काम आहे की जायचं शेताकडे, बायाच्या मागचे हुंबळे भरून आणून मशीला टाकायचे. वावरात आल्याला दुसरे काम लागले. काल जे तुषारची लाईन लावली होती आज तेच लाईन बदलून दुसरीकडे लावायची होती आज परत. मग काय लगेच 5-10 मिनिटात सगळी लाईन बदलून दुसरीकडे लावून घेतलो लगेच. 2:30 वाजेपर्यंत माझी तर लाईन बदलून झालं होतं. 3 वाजता लाईट येणार होती, फक्त लाईटीचीच वाट बघायची होती. मी हळदीचे हुंबळे भरू लागलो तेवढ्यात 3 वाजता लाईट पण आली. लाईट आल्या पहिलं काम म्हणजे मोटर चालू करायचं. मग काय लगेच चालू केली मोटर आणि चालू झाले आपले सगळे स्प्रिंकलर. 3 दिवस झाला उन्हात काम करायला, त्याच्यानं थोडी तब्येत थोडी बिघडली आणि वाटले म्हणून लगेच स्प्रिंकलर लावून लगेच घरी निघालो. घरी येऊन झोपलो होतो. संध्याकाळी 6लाच उठलो. 6 वाजता उठून बघतो तर काय घरापुढे सगळं ओलं ओलं झालं. मनात विचार आलता की आपण तर स्प्रिंकलर वावरात लावलेत, घरापुढे कसं ओलं झालं. पण नंतर कळालं की पाऊस पडलाय म्हणून. संध्याकाळी आपल्या ताईनं भजी केली. ते पावसाच्या वातावरणामध्ये मस्त भजी वगैरे खाऊन घेतलो. तर पब्लिक भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.